एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। बातमी धाराशिवमध्ये आहे। धाराशिवमध्ये सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद आहे। बारदाना म्हणजे पोती नसल्यामुळे सोयाबीन खरेदीला सध्या ब्रेक लागलाय। गेल्या 12 दिवसांपासून हे खरेदी केंद्र बंद आहे। या संदर्भातला या ठिकाणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बारदाना नाही म्हणजे पोतं उपलब्ध नाही म्हणून 12 दिवसापासून सोयाबीन खरेदीच होत नाहीये। त्यामुळे शेतकरी सध्या संतप्त आहेत। नोंदणी केलेल्या 25% शेतकऱ्यांकडूनही सोयाबीन खरेदी करण्यात आलेली नाहीये। आमच्या बारदाना उपलब्ध नसल्यामुळे राज्यभरातील खरेदी केंद्र बंद आहेत। आपण धाराशिव जिल्ह्यातल्या या खरेदी केंद्रावर आहेत की जिथं केंद्र चालकाने बाहेरच बोर्ड लावलाय की बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी बंद आहे आणि हा बोर्ड बाहेरच्या भागाला लावलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला पूर्ण कल्पना आहे। त्यामुळे आपण खरेदी केंद्रातही पाहू शकतो की अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळतोय। इथं शेतकरी फिरकतच नाहीये इथं आणि गेल्या 12 दिवसापासून खरेदी केंद्रावरचं हे चित्र आहे। नेमकी ही अडचण काय आहे हे जाणून घेऊया। आपल्यासोबत खरेदी केंद्र चालक आहेत, त्यांच्याकडनं आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया। खरेदी केंद्र अक्षरशः ऊस पडलंय, बारदाना उपलब्ध नसल्याचा बोर्ड तुम्ही लावलाय, हे चित्र किती दिवसापासून आहे? साधारणतः 10-12 दिवस झाले खरेदी केंद्र बंद आहे, कारण बारदानाच उपलब्ध नाही आहे। बारदाना मिळाला, आमची तयारी आहे। बारदाना मिळाला की तात्काळ खरेदी करायला काही अडचण नाही आहे। तुमच्याकडे किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि आतापर्यंत किती खरेदी करू शकलात? 3200 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आतापर्यंत आणि त्यापैकी आम्ही 650 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि 600 शेतकऱ्यांना मेसेज सोडलेला आहे। आता राहिलेले जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना आणखी मेसेज गेलेलाच नाही आहे। का पाठवलं नाही आहे तर बारदाना नाही आहे, त्याच्यामुळे पुढल्या शेतकऱ्यांना आपण मेसेज पाठवू शकत नाही आहेत। शासकीय यंत्रणेकडनं तुम्हाला काय आश्वासन दिलं जातंय का किंवा काय माहिती दिली जाते का की कधीपर्यंत बारदाना उपलब्ध होईल? शासकीय यंत्रणेकडून आम्हाला सांगितलं जातं की 1-2 दिवसात बारदाना येऊन जाईल। याच्या उपरोक्त त्यांचं काही म्हणणं नसतं, फक्त सांगितलं जातं की 2 दिवसात बारदाना येऊन जाईल, तोपर्यंत थांबा, वेट अँड वॉच। सोयाबीन हमीभाव केंद्रावर पहिल्यापासूनच अनेक अडचणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता तब्बल 12 दिवसापासून बारदान्याअभावी हे खरेदी केंद्र बंद आहेत। त्यामुळे सरकारनं वेळीच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची गरज आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।